रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जातो. असं म्हणतात की याच दिवशी सूर्याची किरणे प्रथम पृथ्वीवर पडली होती. माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. तर या दिवशी महर्षी कश्यप व देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला होता. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या दर्शनाला महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथात बसून प्रकट झाले, म्हणून याला रथसप्तमी म्हणून साजरी केली जाते. तर यावर्षी 2026मध्ये दिनांक 25 जानेवारी रविवार रोजी रथसप्तमी आली आहे. तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व, तसेच पूजा कशी करावी, कोणत्या सेवा कराव्यात, दान धर्म, तसेच या दिवशी दूध उतू का घातले जाते, तर ते का उतू घालावे व कसे, यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माघ महिन्यातील सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी व चांगले आरोग्य मिळते. सूर्यदेवाची पूजा केल्याने कीर्ती व आरोग्य मिळते. तसेच सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास कमी होतात. त्यामुळे या दिवशी सूर्यपूजेचे खूप मोठे महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या रथात बसून प्रवास करतात. या रथाला 7 घोडे असतात. तसेच या दिवशी 7 धान्याचे पूजन केले जाते, दान केले जाते. या दिवशी 7 संख्येला महत्त्व आहे. रथसप्तमी हा संक्रांतीपासून केल्या जाणाऱ्या हळदीकुंकाच्या समारंभाचा शेवट मानला जातो. या दिवसाला माघी सप्तमी, रथसप्तमी, सूर्यजयंती अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तसेच सूर्य हे विष्णूचेच एक रूप आहेत, म्हणून त्यांना आपण सूर्यनारायण असं म्हणत असतो. या दिवशी खऱ्या सूर्याची पूजा करावी, त्यांना जल अर्पण करावे. जल अर्पण करताना तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ, पांढरे तीळ, हळदी, कुंकू आणि एक फूल टाकून ते जल आपण सूर्यांना अर्पण करत असताना सूर्याची 12 नावे घ्यावी. हे जमत नसेल तर ओम गृणी सूर्याय नमः असं म्हणत आपल्याला ते जल अर्पण करायचे आहे. तसेच सूर्यदेवांना नमस्कार करावा. या दिवशी थोडा वेळ उन्हात बसावे, सूर्यनमस्कार घालावेत. याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. तसेच आदित्य स्तोत्र, सूर्यकवच यांचे पठण करावे. या काही सेवा या दिवशी कराव्यात. तसेच या दिवशी खऱ्या सूर्यदेवाची पूजा तर करावीच, परंतु सोबतच आपल्याला रथात बसलेल्या सूर्यदेवाच्या प्रतिमेची पूजा देखील या दिवशी करायची असते. सूर्यदेव सतत या रथात विराजमान असतात. हे त्यांचे वाहन आहे. देव जसा मंदिरामध्ये असल्यामुळे मंदिराला महत्त्व प्राप्त होते, तसेच सूर्यदेवांच्या रथाचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी रथात बसलेल्या सूर्यदेवांचे पूजन केले जाते. त्यांची रांगोळी काढून किंवा मग त्यांची प्रतिमा ठेवून, त्यांचा फोटो ठेवून त्यांची पूजा आपण करू शकतो. या दिवशी अंगणात ही पूजा करतात. तुळशीपुढे हे चित्र काढून सूर्यदेवांचे रथासोबत चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. तसेच अंगणात गौऱ्या ठेवून त्यावर एका बोळक्यात दूध ठेवून ते उतू घातले जाते व त्यांचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवला जातो व तो प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी घ्यावा. एरवी दूध उतू गेलं की हळहळ करणाऱ्या बायका या दिवशी मुद्दाम दूध उतू घालतात. कारण असं म्हटलं जातं की अग्नीला दूध समर्पित करतात व दूध ज्या दिशेला उतू गेलं की त्या दिशेला भरभराट होते असं म्हटलं जातं. तर काही ठिकाणी उत्तर दिशेला दूध उतू घातले जाते, जे की सूर्यनारायणाला समर्पित असतं. कारण या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण चालू होते, म्हणजे सूर्य उत्तर दिशेला कललेला असतो. या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते. सूर्य हा सर्वात तेजस्वी, बुद्धिमान, सामर्थ्यवान, युक्तिवान व सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. अन्य ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य सर्व ग्रहांचा राजा असून याचे स्थान नवग्रहात सर्वात मोठे आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करत असतो. पृथ्वीवरील जनजीवन ज्यामुळे अस्तित्वात आहे, तो आपल्याला आरोग्य प्रदान करतो, जीवन प्रदान करतो, प्रकाश प्रदान करतो. सूर्य हा एक आत्माकारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा राजा, प्रधान, सत्ता, अधिकार, कठोरपणा, तत्वनिष्ठता, काम, आदर, कीर्ती, आरोग्य, औषध इत्यादी कारक आहे. सूर्याच्या रथाचे 7 घोडे आठवड्यातील 7 दिवसाचे प्रतीक दर्शवतात व रथाची 12 चाके हे 12 राशींचे प्रतिनिधित्व करतात. रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस मानला जातो, कारण या दिवसापासून दक्षिण भारतातील तापमानात वाढ होत जाते व वसंत ऋतूची चाहूल लागते.
अनेक जण माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते रथसप्तमीपर्यंत व्रत करतात. सूर्यदेवांसाठी हे 7 दिवस उपवास करतात व बरेच जण याच दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी उपवास करतात. तसेच या दिवशी दान करण्यालाही तितकेच महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान हे आपल्याला अनेक पटीने पुण्यकारक ठरते. त्यामुळे या दिवशी यथाशक्ती जे व जसे जमेल तसे दान करावे. एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा मग ज्यांच्याकडे ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टी त्यांना तुम्ही देऊन केवळ पाणी जरी दिले तरी खूप आहे. असे म्हटलं जातं की पाणी हे जीवन आहे. त्यामुळे पाणी जरी एखाद्या तहानलेल्याला तुम्ही दिले तर ते देखील खूप मोठे दान होय. या गोष्टी सेवा म्हणून किंवा कृतज्ञता सूर्यदेवांप्रती व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण या गोष्टी कराव्यात. सूर्यदेवांची उपासना केल्याने कीर्ती, आरोग्य प्राप्त होते. तसेच मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी देखील सूर्यदेवाची उपासना करतात. तर या गोष्टी आपण सेवा किंवा मग सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून कराव्यात. यातून आपल्याला काही मिळेल या उद्देशाने या गोष्टी आपण करू नये. तर या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे, म्हणजे जल अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांची रथासोबत पूजा करायची आहे व सप्तधान्याची पूजा या दिवशी केली जाते आणि ते धान्य दान स्वरूपात दिले जाते. व या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच, आदित्य स्तोत्र यांचे पठण करावे. शक्य नसेल तर तुम्ही या गोष्टी यूट्यूबला म्हणजेच मोबाईलवर लावून ऐकू शकता. तसेच सूर्यांचा मंत्र तुम्ही या दिवशी पठण करू शकता, जाप करू शकता. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करावा. तसेच पूजेपुढे दूध उतू घालावे व या दुधामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तीळ आणि साखर टाकून ते दूध उतू घातले जाते व याचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवला जातो व हा प्रसाद घरातील सर्व व्यक्तींनी खायचा असतो व जेवढे शक्य असेल ते या दिवशी दान करावे. बरेच जण सप्तधान्य जे की आपण पूजेमध्ये ठेवतो ते 7 प्रकारचे धान्य या दिवशी दान करतात. अशा प्रकारे रथसप्तमीचा सण आपल्याला साजरा करायचा आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.